कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जा जरा बाहेर बोलायचे। काय म्हणणार तू? किटली तो अर्जा चहा आणि तू त्याची किटली। ए डोबळ्या, तोंड सांभाळून बोलायचं बरं का। आठवतंय ना गावातनं चड्डीवर वरात काढत आणलेली, पुढच्या वेळेस आहे ना चड्डी पण ठेवायचं नाही, तसाच फरफटत आणि। ए चिंचुके, ए डोबळ्या, तोंड सांभाळून बोल। एका हवालदाराशी बोलतोय आणि हवालदाराशी उद्धड बोलतोय म्हणून आत टाकी ना, कळलं का? जी काय बोलायचंय ते 10 मिनिटात बोलून घे। 10 मिनिटानंतर आहे ना तुडवत बाहेर काढी ना। रे बांटे त्याच्याकडून नादाला लाग। या चिंचुक्याला एवढा कशाचा माज आहे रे? आरजाच्या हाताखाली काम करतो ना त्याचाच। तो अर्जा लावतोय तुझी वाट आणि तू बस इथं गोट्या खेळत। बांटे मला बाहेर काढ की। तुझ्या आठवत आहे का मी आत होतो तेव्हा मला बाहेर काढायला पैसे मागितले होते, तू मला पैसे दे लगेच बाहेर काढतो। बर उचकाला आला काय मला? अरे नाही रे बाबा, खबर द्यायला आलोय, कारण बाहेर काय चाललंय तुला माहितच नाही। अरे आप्पीच्या डोळे जेवणात लय मोठा राडा झालाय, ती रुपाली वहिनी येडी झाली। बांटे काय सांगतो? हा मग बापूच्या घरचे तुमच्या घरचे सगळे होते तिथं। आता तर अख्ख्या गावाला कळले बघ, स्वप्नीलचं बाळ गेले, रुपाली येडी झाली आणि तिथं फक्त कोण नव्हतं तर तू नव्हता। अच्छा तू मला उचकायला आलाय? अरे मी फक्त सांगतोय सुजा, आता ह्यात उचकायचं काय तेव्हा? हे बघ बापूच्या घरी सगळे होते, सगळे। मग त्यांच्या त्या फॅमिली फोटोमध्ये बापू, दिप्या, त्याची आई, ते सोड ती ही सुनंदा अक्का बी होती, फक्त तू नव्हता। आता तरी ना गावातले लोक पण म्हणायला लागलेत काय स्वप्नीलचं बाळ सुजानच पाडलंय म्हणून। ए बांटे आता ओरडून सांग। एकतर तू आतमध्ये ये म्हणून सगळ्यांना वाटते की तू म्हणूनच आतमध्ये ये। सुजा आता कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर? आमदारकी गेली तरी तुला गावात राहू देत होते, आता कोण राहू देणार? मला इथनं बाहेर काढ लवकरात लवकर। सरळ खाता येतंय तरी तुला फिरून का खायचंय तेच कळत नाही मला सुजा। म्हणजे? अरे म्हणजे मी बाहेर काढायची काय गरज आहे तुला? सरकार काढेल की। त्या दिवशी तू घरी गेला, एवढा सगळा राडा केला, अरे भावा पण मेन मुद्दा बाजूलाच राहिला की। तू सरकारांचं सिक्रेट सांगितलं का? नाही। मग आता नाही वापरणार तर कधी वापरणार? हे बघ सुजा, तुला जे काय करायचंय ना ते लवकरात लवकर कर। मला तर वाटतंय तो अर्जाच लोकांचे कान भरतोय, कारण त्याला तुला या सगळ्यातनं म्हणजे घरातनं प्रॉपर्टीतनं बाहेर काढायचंय, आणि ते जर लोकांनीच केलं ना तर मग विषयच संपला। तुझा पत्ता असा कट होतोय सुजा। नाही नाही असं नाही होणार काहीच, मी बरोबर करतो सगळं। हा आणि लवकर कर, काय करायचंय ना ते फक्त लवकर कर। हा बरं जेवला का तू? नाही अजून। चल मग जातो, जेवायचा टाइम झालाय, येऊ का? काळजी घे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे मला नाश्त्याचं द्या आणि तिकडं रुपालीनी बाळासाठी कपडे आणि गरम पाणी मागितलंय ते नेऊन द्या। ओ मावशी, बाळाचे कपडे काय? तुमचं पण डोकं फिरलं काय? आता गो बया, माझं पण म्हणजे काय म्हणायचंय तुला? बघितलं का स्वप्नील, हा म्हणतोय रुपालीचं डोकं फिरलंय म्हणून। फिरलंयच की मग। अरे तू तरी नको ना असं बोलू बाळा, तुझ्याशिवाय कोण आहे बरं तिला? ओ मावशी, ते बाळ बाळ म्हणणं बंद करा पहिलं, पावली येते आणि ह्या असला सपोर्ट करायचा नाही वहिनींना तुम्ही, अजिबात चालणार नाही ते। हे बघ, रुपाली त्याला बाळ म्हणती ना तर मी बी बाळच म्हणणार। हा अर्जुन, त्यांना सांगून काय फायदा आहे? अरे दादा, पण हे असंच चालू राहिलं तर आपण वहिनींवर ट्रीटमेंट करतो, त्याचा काय उपयोग होईल? ए बाबा, सगळं खापर माझ्या माथ्यावर फोडायचं नाही, सांगून ठेवते। हा घरातली सगळी तिला येडी येडी म्हणत बसल्यात, कोण तिच्याकडे धड लक्ष बी देत नाही, निदान मी लक्ष तरी देते। तुम्ही लक्ष देताय
का तिच्या खोळेपणाला हातभार लावताय? ओ तुम्हाला काय माहिती आहे का? हा नुसतं मधी 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 बोलायचं. हे बघ स्वप्नील, या बाकीच्यांना काय फरक पडणार का नाही ते मला माहित नाही, पण तुला म्हणून सांगते मी. अरे मधी एका रात्री घरात कुणी बी नव्हते, फक्त ही आप्पी होती. काय आप्पे, आठवते ना तुला? हो मावशी. त्या दिवशी रुपाली माझ्या मांडीवर डोकं ठेवून रड रड रडली बिचारी. म्हणली मला माझ्या आईची आठवण येते. मी स्वतः थापटून झोपवली तिला. लागल्यात मला लगे अक्कल शिकवायला. हो, मीच सांगितलं होतं ना रुपाली ताईंकडे जायला. काय? हो आई, कारण मी नव्हते जाऊ शकत म्हणून त्यांना सांगितलं. तू ना आपले मला कळणच काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बी तिच्याकडे लक्ष द्यायचं बंद केलं ना तर तिच्या डोक्यावर अजून जास्त परिणाम होईल. हा अहो काय बोलताय तुम्ही मावशी? अजून कसं काय काय होईल? आणि ती बाहुली आहे, बाळ नाही, हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. आणि वहिनी तुमच्याशी काय वाईट वागले? तू वहिनींनी सांभाळले, तुम्हाला खायला प्यायला घातलंय, त्याची तरी जाण ठेवा जरा. अरे अर्जा, त्याची त्यांना जाणीव असायला लागेल, मग कळेल त्यांना कसं वागायचं आणि कसं नाही ते. लय बोलायचं काम नाही. हा हे बघा, रुपालीने मला जे सांगितलंय ना ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला नसतील ना ती कापडं बिपडं काय द्यायची तर मी जाऊन सांगते तिला सरळ. आहो, पाणी कुठे आहे? बाळाला आंघोळ घालायची मला, परत झोपल तो. घे, आता काय करशील बाबा तू? हा मला नाही माहित काय करायचं ते. आई, ते गरम पाणी आणि कपडे दे बाई पटकन. वय देते. द्या. काय चाललंय ना या घरात मला काय कळनाच. इथं राहावंच वाटत. अर्जुन, ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ताई तू इकडे ये. बोलायचं हा, बोलू. चल हे तर घे घे. पकड, येस पकड. येस येस येस. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. येस येस, हेच करायचं. तर आम्हाला हेतलपासून वाचून राहायचंय मेन म्हणजे, कारण का ती खूप इझिली कुणाला पण खेचू शकते. पण त्यांच्याकडून जेव्हा आमच्याकडे कोणी पण येईल त्याच्यासाठी आमच्याकडे खूप छान स्ट्रॅटेजी झाली आहे. आपल्याला ही मॅच काय करायची, जिंकायची आहे. जे स्किल आपण शिकलेलो आता अर्धा एक तास, त्या स्किलचा वापर करायचा आहे आणि आपणच जिंकणार आहोत. अंतिम फेरी आहे, खूप महत्वाची आहे. चला होऊन जाऊ दे. कबड्डी कबड्डी. वर्षा, वा वा वा, वर्षा हुशारीने खेळताना दिसते आहे. अटॅक कर, अटॅक कर, अटॅक कर. अरे रे 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 रे. वर्षा, तिला वर्षाचा झुंबा झाला. कबड्डी बोले का? कबड्डी. अरे ससा पॉइंट घे, पॉइंट घे. ससा. ए दाद्या, नुसता हवेत हात नको फिरू जा. ससा. धरा 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 धरा. सत्ता सत्ता. हे तर वा 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 वा. रसिका, पॉइंट पाहिजे, पॉइंट. पॉइंट अटॅक कर, अटॅक कर. लाईन क्रॉस करून आली तरी चालन, आहे की नाही रसिका? अरे हातातून निसटलं.
पूर्णपणे प्रयत्न करते. लाईन क्रॉस. अंकिताला लागलंय. दोन्ही खेळाडूंना लागलेलं आहे. अंकिता ताईला खूप जोरात लागले. एक मिनिट बाजूला 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 सगळे बाजूला 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 सगळे बाजूला वा. डॉक्टर येतील बाजूला वा. डॉक्टर आहे क्या? काय होत नाही, रिलॅक्स हो. नाही घे पाणी पे तू. ठीक आहे, उठ. नाही घे. क्रॅम्प आलाय का? तिला मार लागला ठोक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. 1.5 पॉइंट पाहिजे. पॉइंट अंदर की. अरे वा 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 वा. ये की. अशा प्रकारे संघाचे प्रमुख आलेले आहेत. वाह. एकतालचा जबरदस्त प्रयत्न. वा वा वा. कबड्डी बोलले का? अरे वा वा. म्हणजे वैष्णवी गेली की पॉइंट काटा के. वा रामच्या विनुतीत जाऊन. चला लवकर वेग वाढवा. लवकर शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. 5 मिनिटं. संघ प्रमुख बोला. आणि रमच्या वा 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 वा. एकमेकांना चिडवत नाही. बापरे. 21 पॉइंट. सुरू कर. आता क्या बात है. वा 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 वा. नाच पडा. कमाल. रेड तसा. कबड्डी. मस्त. धर. एकताल. लाईन टच कर. लाईन टच कर. पॉइंट नाही मिळणार. अंकिता. हा पकड. धर. रमच्या धर. अरे कराटे नाही खेळायचे. स्ट्रॅटेजी वापरली आहे. हो हा मस्त स्ट्रॅटेजी. या धरा. स्ट्रॅटेजी वापरली. तिला बोनस लाईनचे जाऊ देत नाही. म्हणजे ही मागे गेली. अरे गेली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्नेहा कबड्डी. स्नेहा कबड्डी. रेड आउट. रमच्या पॉइंट पाहिजे. पॉइंट कमान चॅम्पियन. वा वा वा.
रमशा धरला ये संस्कृती स्ट्रॉंग. चला संस्कृती आता तुझ्यावर डिपेंड आहे सगळं. संस्कृती आत घुसात क्लोज नाही. घे 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 पकड पकड पकड. थोडी वाचली. वा वरच्या वा. थोडी वाचली. वा 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 जबाबदारी घेतलेली आहे तिने. कमाल रमशा मस्त. अस्सल रमशा अस्सल खेळ मनापासून मनापासून खेळते. वा 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 वाह क्या बात है क्या बात. चला चल. बोनस +2. अरे क्या बात आहे. आता बरोबरीचा सामना झालेला आहे. बरोबरीचा सामना आहे आता. क्या बात आहे. मस्त 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 मस्त. हा चल घाबरताय तुला घाबरताय. रमशा श्रेया घाबरली आहे. वेट 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 रमशा घाबरली. रेड 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 रेड. स्नेहा स्नेहा जमते. मॅच ओव्हर. या इकडे सर्व. ओके 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 ओके. वेल प्लेड वेल प्लेड. प्लेट आणि वाटी वेल प्लेड. तर अशा प्रकारे फक्त एका गुणाने समोरच्या संघाच्या कॅप्टनला माती चारत काटाकीर या संघाने विजय प्राप्त केलेला आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. समोरच्या संघाच्या कॅप्टनला माती चारत काटाकीर या संघाने विजय प्राप्त केलेला आहे. हे चल, हा जो सामना झाला या सामन्यात तुमच्या संघातला तुम्हाला महत्वाचा खेळाडू कोण वाटतो? वर्षा ऑब्विसली, पण आम्ही सगळ्यांनी इक्वली एफर्ट्स टाकलेत, पण सगळे एकमेकाला कमॉन बोलून. तुला माहितीये का, जेव्हा तू 2 गुण घेऊन आलीस तेव्हा तुम्ही 3 गुणांनी मागे होतात. हो हो, म्हणजे चान्सच नव्हता तुमचा जिंकायचा. तिथे चान्स झाला. स्नेहा काय म्हणशील? माझ्यामुळे 1 पॉइंट गेला असेल, पण कॅप्टननी 1 पण पॉइंट काढला नाहीये तिकडच्या. बाकीनी जिंकली. रमशा वर्षा काही नाहीये, असं काही नाहीये. पॉइंट आला नाही, असं काही नाहीये. गेम नव्हता, जो कॉन्फिडन्स तुझा होता ना आज, तो ओव्हर कॉन्फिडन्स होता. 1 पॉइंट घेऊन दाखवलं असतं, तू नाही ठरवू शकत. पॉइंट घेऊन दाखवलं असतं तर मी तुला काढलंय. ते खरं आहे. काल मी तुला आउट केलं. मालकिन बाय के सामने कोई बोल सकता है क्या? मालकिन बाय बोलते नहीं, खेल के दिखाते हैं. वैशिष्ट्य काय सगळ्यांना माहितीये. काल ती हॉस्पिटल मधून आलीये, 2 मुली इंजर्ड. मेंटल इलनेस, मेंटल बद्दल बोलता ना तुम्ही. मेंटल हेल्थ
कोण किती फेअर आहे, कोण बिमार आहे, कोण बिमार नाही. ठीक आहे, तुम्ही लोक जिंकले, पण आता कशाला या सगळ्या पाय अजूनही सुजलाय. तिचा पाय तिचा पाय एक सेकंड. टीम्स आम्ही बनवले नव्हते, टीम्स आम्ही बनवले नव्हते. आम्ही माघार नाही घेतली, आम्ही खेळलो. जेव्हा सकाळी टीम झालेले ना तेव्हा तो 1 पॉइंट दान केला तुम्हाला आम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आबा पाटकरांनी मला सांगितलं सगळं. मुलगी झाली म्हणून त्यांना आनंद नाही झाला आबा. पण एकदा जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांना काय वाटतं समजून घेऊ गोया ना. तुझा काय म्हणणं? तुमका माहिती असतं आबा माका काय वाटतं. अख्खा कुटुंब एकत्र राहूक व्हाया असं वाटतं माका. ते आमच्या लेकीक जर स्वीकारणार नसतील तर एकत्र कसे राहणार. आता जा आहे ता स्वीकारायचं. आबा, तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही येत. नाही राघवराव, आपण सगळे मिळून एकदा बोललो असतो त्यांच्याशी. नाही आबा, नात झालीये, छान झालं असं आता तिने किती बरोबर दाखवलं तरी सुद्धा नाही, ती खुश नाहीये. तिला नातूच हवा होता आणि आता कितीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला ना ती सामावून नाही घेणार. तिची मतं आता स्पष्ट झालेली आहेत आणि माझ्या मुलीला मी कमी लेखू देणार नाही कोणाकडूनही. मग ती माझी आई असली तरी सुद्धा. आईचं जे वागणं आहे त्याच्यावरून गेली अनेक वर्ष चिंगीस सोबत जी वागत आली आहे त्याबद्दलही माझ्या मनात आता संशय निर्माण झालाय. आबा, कुटुंबाने एकत्र यावं असं तुम्हाला मनापासून वाटतंय, मी समजतो. पण जेव्हा गोष्ट मूळ तत्वांवर येते ना तेव्हा पर्याय उरत नाही. माणसाची मतच माणसाला घडवत असतात ना. आणि आईची मतं मला अजिबात पटत नाहीयेत. त्यामुळे काही केले आता आम्ही त्या घरात आमच्या लेकींना घेऊन जाणार नाही. आणि आबा प्लीज तुम्ही सुद्धा आईला समजावायला वगैरे जाऊ नका. नाही, तुम्ही सगळे इकडे कसे आहात, तुमचं सगळं नीट चाललंय ना हे बघण्यासाठी, माझी नात तिला बघण्यासाठी आलो होतो. खरं तर सुलक्षणाताई पण माझ्या बहीणबाई आहेत ना, त्यांचीही मला काळजी वाटते. त्याही आजी झाल्या, त्यांनाही नात झाली आहे ना. आबा, तुम्हाला जितका आनंद झालाय ना कणभर सुद्धा आईला आनंद झालेला नाहीये. काय ग बाई, एकटीला घर खायला उठतंय. आनंदीची काळजी घ्यायची होती तेव्हा जरा धावपळ होती आयुष्यात, तर ती पण नाही. तर एकटीने काय करायचं ना समजत नाही. भणभणतोय डोकं माझं. ते मला शेजारी पण असे आहेत ना, एक कामाचं नाही, कोणी दिसत पण नाही. सगळ्यांचे दरवाजे आपले बंद. काय करायचं यांचं ना कळत नाही. शेजार धर्म असतो, विचारपूस असते, पण अर्चना काय म्हणतेस ग, कशी आहेस? कुर्ता छान आहे तुझा, कशी आहे? हा, मी बरी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा ओवी, एक मिनिट हिच्याशी बोल. हॅलो ओवी, तुम्ही पोहोचलात का व्यवस्थित देवळात? हो, तुम्ही? हिची सगळी तयारी झाली आहे ना? हो, सगळं व्यवस्थित झालंय. नीरज, थँक्यू सो मच यू कॉल्ड. नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. इट्स रिअली ओके, डोंट मेन्शन ओवी. आपण लवकरात लवकर ही पूजा करूयात आणि निघूयात, आम्हाला लेट होतोय प्लीज. हो हो, येस येस, जस्ट गिव्ह मी अ सेकंड. एक्सक्यूज मी.
गुरुजी, आता आपण पूजेला सुरुवात करू शकतो. चला दोघांनी स्वतःच्या माथ्याला कुंकू लावून घ्या. चला पूजेला सुरुवात करूया. दोघांनी 3 वेळ पाणी प्यायचंय. आचम्य डाव्या हातात पळी घ्या, उजव्या हातातून पाणी प्यायचंय. श्री गणेशाय नमः. प्यायचंय. ओम नारायणाय नमः. आता आपण सर्व देवताचं स्मरण करूया. हे 5 सुपार आहेत, त्यांच्यावर हळद कुंकू या विड्यावर आणि फुलं व्हायची आहेत. हळदी हळदी हळद हळद. सर तुम्ही कशाला करताय? मी करते त्या इकडे. अगं ऑलरेडी उशीर झालाय आपल्याला. हे बघ, हे महत्वाचं आहे ना. हे पूजा अर्धवट राहायला नकोय आणि हे सगळं तुझ्या भल्यासाठी होतंय ना. मग असं समज की बॅडमिंटन मध्ये सुद्धा तुझं भलं व्हावं म्हणून मी कोच म्हणून पूजा करतोय. कोच समज ना, मी तुला इकडे इन्स्ट्रक्शन्स बघून तुला इन्स्ट्रक्शन्स देतोय. ठीक आहे, चल लवकर कर. लेट्स नॉट वेस्ट टाइम. दिव्या चव्हाण, महिना चव्हाण, कृष्णा तोडासा, अँडी राज, अर्चना सिंग, अश्विनी केंदळे, पूजा विश्वकर्मा, मोनाली भगत, बबिता विश्वकर्मा, गायत्री गवई, वर्षा बनसोडे, पूजा बंदरकर, श्रद्धा सावंत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि 4 वेळा पाणी वा. पाद्यम अर्घ्यम आचमनीयम स्नानम समर्पयामि. ओम भूर्भुवः महागणपतये नमः. शांती शांती शांती. आता ते गणपती म्हणून जी सुपारी आपण पुजले ते धुवून पुसून घ्या.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फायनली पूजा झाली. हो होवी, थँक्यू. ऍक्च्युली तू साथ दिलीस म्हणून हे सगळं शक्य झालं, नाही तर कठीण होतं सगळं. हो श्रीनिवास, थँक्यू अँड ऑल. बरं आधी पूजा झाली आहे ते सांग घरी. हो हो हो. हॅलो आई. हा श्रीनो, झाली काय पूजा? अगं हो हो हो, झाली पूजा झाली. झाली? देव पावलो. बरा तू गुरुजींका फोन दे जरा. का? अरे ते म्हणते ना मग बोलूच गुरुजींची. बर ठीक आहे आई. हा हरिओम बोला. हा गुरुजी, त्या दोघांच्या हातूनच पूजा झाली ना? हो हो, दोघांच्या हातनं झाली आणि व्यवस्थितपणे पार पडली. छान छान. देवा देवा, श्रीनूकडे फोन देवा. हॅलो आई, काय बोललीस तू त्यांना? अरे काय नाही, पूजा नीट झाली की नाही ताच विचारलंय, बाकी काय नाही. तुम्ही मजा करा आता, छान मजा करा. हा आम्ही आता निश्चिंत झालो. काय झालं? गुरुजी काय बोलणं झालं तुमचं आईशी? कळेल लवकर तुम्हाला, तुम्ही आनंदात राहा. हे प्रसाद घ्या. इच्छित मनोकामना सफल. गोमा दादा, अरे लवकर ये ना, अरे लवकर ये. काय झालं लालू? काय झालं काय? अरे दादा पूजा झाली. काय सांगतास? देवच पावला. अगो आता ज्या कारणासाठी एवढा मोठा प्रपंच केला, ती गोष्ट आता निर्विघ्नपणे पार पडात. काय निशी आणि श्रीनू दोघांनी एकत्र जाऊन पूजा केल्यानी. परमेश्वराची इच्छा असेल की त्या दोघांचं लग्न व्हावं, तर कोणतेच विघ्न त्या दोघांच्या लग्नात आड येणार नाही. सर्वेश्वरा, तुझ्या आशीर्वादाने सगळं निर्विघ्न पार पडला. निशीची पूजा पण झाली आणि त्याचं स्वप्न पण पूर्ण होता. असंच तुझा आशीर्वाद कायम माझ्या लेकीसोबत असू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रुपालीबाई साहेबांनीच जर दिवाडकर सरांना मारलं असेल तर आपल्या घरात कोणीच सुरक्षित नाहीये. ती जर तिथे गेली असेल तर हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नक्की दिसेल. आत्या, हे प्रकरण पोलिसात गेलं आणि रुपालीबाई साहेबांना अटक झाली तर मग काय होईल? काय करतील त्या विरोचक आहेत. हा, आणि अद्वैत साहेबांचं काय? बाईसाहेबांना अटक झाली तर ते काय करतील? त्यांना सहन नाही होणार.
त्रिनयनेच्या लेकींनो, काय काय झालंय? काय असे का दिसतायत चेहरे तुमचे? दिवाडकर मेला म्हणून पण या सगळ्याला तुम्ही दोघीच जबाबदार आहात. चांगला राहत होता त्याच्या घरी हम्पीला. तुम्ही त्याला या सगळ्यात गुंतवलत. तो इथे आला आणि मेला. का केलं? का केलं तसं? करावं लागलं. सर्पलिपी देत नव्हता ना मला, म्हणून मारला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतंय का? तुम्ही दोघी सुद्धा मला सर्पलिपी देत नाही आहात. साम दाम दंडभेद सगळं वापरते मी. मृत्यूचं तांडव सुरू झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अद्वैत साहेब त्रेतायुगात विरोचकाचे सेवक होते. सर्पलिपीत लिहिल्याप्रमाणे त्यांचा तो जन्म सर्पयोनीत झाला होता. मग आता जो नाग दिसतोय तो कोण आहे? अद्वैत साहेबांचा त्याच्याशी काय संबंध आहे? कारण त्या नागाने अद्वैत साहेबांना दंश करण्याचा प्रयत्न केला होता. का? दिवाडकरांची बॉडी बाहेर इंदोरला त्यांच्या फॅमिलीकडे पाठवायची. हो, हा तशी व्यवस्था करा. आणि प्लीज जरा प्रायोरिटीने करा हे सगळं. ओके. काय झालं? काय नाही. दिवाडकरांचाच विचार करतेस ना? इतर या सगळ्यात त्यांची खरंच खूप मदत झाली आपल्याला. त्यांच्या उपकारांची परतफेड म्हण किंवा आय डोंट नो, माणुसकीच्या नात्याने म्हण, मी हे सगळं करतोय. त्यांच्याबरोबर असं व्हायला नको होतं. नाहीतर पण आपल्या हातात नव्हतं ना ग काहीच. हॉस्पिटलला नेईपर्यंत त्यांची डेथ झाली होती. नाहीतर या सगळ्यात राहून राहून मला एक वेगळीच भीती वाटते. काय?
दिवाडकरांबरोबर हे सगळं झालं त्याच दरम्यान आई सुद्धा गेली होती ना त्यांना भेटायला, त्यांना थँक्यू म्हणायला. नाहीतर आईला काही झालं असतं हे तर खरंच देवी कृपा आहे आणि म्हणून आई सेफ आहे. हॅलो. नाही नाही मी बाईसाहेबांना काही नाही होत. कारण त्या विरोधक आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या ना त्या मार्गाने आज मी चारुहास सरांच्या गोळ्या थांबवल्या खऱ्या, पण रोज असं करणं शक्य नाही, रिस्क आहे. आणि आज अधिपतींनी गोळ्या दिल्या म्हणून रोज ते देतीलच असंही नाही. काहीतरी वेगळी ट्रिक केली पाहिजे. काय काय करता येईल असं ज्यामुळे मला त्यांच्या खोलीत जायला ऍक्सेस मिळेल आणि त्यांना दवाखान्यात पण घेऊन जाता येईल. असं काय करता येईल? हा सर बोला. ऑल वेल. सर तुमची आणि रघुवीर सरांची खरंच खूप मदत झाली. माझ्या सासऱ्यांना आता नवीन ट्रीटमेंट सुरू केली आजपासून. अरे वा, काही काळजी करू नकोस, लवकरच बरं होतील ते. खरंच सर असंच होऊ दे, मलाही असंच वाटतं. बरं अक्षरा, 2 मिनिटं वेळ आहे तुझ्याकडे बोलायला? हो बोला ना. काय ना की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या केंद्रात मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या वर्षीची थीम आहे लोकनृत्य. अरे वा, मस्तच की. नाही मुलं लागले तयारीला, पण नेमका गाणं कुठलं घ्यायचं, लोकनृत्यातला नेमका कोणता प्रकार घ्यायचा हे काही मुलांना कळत नाहीये. काय ना तू नाहीयेस, त्यामुळे मुलांनी बघ नुसता गोंधळ घातलाय बघ. सर मला असं वाटतं की त्यांना गोंधळच करू दे. म्हणजे गोंधळच करू दे. देवीच्या एखाद्या गाण्यावर मुलांनी जर गोंधळ नृत्य सादर केलं ना तर ते खूप छान वाटेल. हे बघ अक्षरा, तू ना असं पटकन सोल्युशन देतेस, म्हणूनच तू हवी आहेस शाळेला. लवकर ये. हो सर, मी येईन लवकरच परत. उद्याच सांगतो मुलांना तयारीला लागा. थँक्यू अक्षरा. येस सर. ऍक्च्युली तुम्हाला पण थँक्यू. तू कशाबद्दल थँक्यू अक्षरा? मला तुमच्यामुळे सोल्युशन मिळालं सर. कसलं सोल्युशन? मी सांगेन नंतर. मीनाताई आल्या का सुट्टीवरून परत? मीनाताई? हा मोहिते मॅडम. हा आल्या 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 आल्या. फार आठवण काढत असतात तुझी. मी बोलते त्यांच्याशी. ओके, काळजी घे. ठेवू पण मी. गुड नाईट. बाय. गुड नाईट. हॅलो मीनाताई. मीनाताई मला मदत कराल ना प्लीज? मी तुम्हाला डिटेल्स सगळे सांगते, पण प्लीज मला मदत करा. हां, आपण भेटून बोलूया. मी करते तुम्हाला फोन. हां, थँक्यू. बाय. थँक्यू. अधिपती थँक्यू. कशासाठी? मला वाटलं नाही, तुम्ही गोळ्या दिल्या ना त्यांना म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजपासून तुम्ही दोघांनी रात्रीची ड्युटी करायची. मोठ्या मालकांच्या खोलीच्या बाहेर पहारा द्यायचा. अधूनमधून खोलीत पण जायचं. कळलं काय? चला आजपासूनच कामाला लागा. निघा आता.
काय अधिपती, मोठ्या मालकांच्या खोलीत गेलतास का? नाही, त्यांच्या खोलीत कशाला जातोय मी? ही कोण माणसं? जरा आजपासून स्टाफ वाढवला, सिक्युरिटी. नाही, पण घरातल्या घरात सिक्युरिटी कशाला वाढवायची? अहो, घरातच सिक्युरिटीची जास्त गरज आहे. म्हणजे मला कळलं नाही. ते कळायला तुम्हाला बाईचा जन्म घ्यावा लागल. आईसाहेब, काय हो तुमच्या मनात काय आहे सांगावं? प्रेम. आमच्या मनात फकस्त प्रेम आहे तुमच्यासाठी, या घरासाठी. आणि त्याचं संरक्षण कराय आम्ही जीव देऊ बी शकतो आणि जीव घेऊ बी शकतो. हो आईसाहेब, कुठल्या कुठं चाललायचा तुम्ही? आम्ही कुठंच नाही जातो, आम्ही इथंच आहोत. तर काय स्थायी भाव का काय म्हणतात ना तसं. तुमचे वडील म्हणायचे बरं का. हा, स्थायी भाव यो शब्द आम्हाला त्यांच्याकडूनच कळला. तेव्हा आम्हाला त्याचा काही अर्थ कळला नाही, पण आता अर्थ कळला आणि पटला भी. स्थायी भाव यो आमचा स्थायी भाव आहे. आम्ही वाघीण बनून रक्षण भी करू शकतोय आणि भक्षण भी. आईसाहेब, आता यो विषय हार्ड व्हायला लागला बरं का. विषय हार्ड झालाय खरा. पण आता मुद्दा सिक्युरिटीच आहे ना. विचारलोय मी. तेच तर सांगतोय आम्ही तुम्हाला. मुद्दा सिक्युरिटीच आहे. आता सिक्युरिटी वाढवणं गरजेचं होतं म्हणून आम्ही वाढवली सिक्युरिटी. आता नर्सचं काम काय? उपचार करणं, रक्षण करणं नाही. काय आपण घरात असू नसू, पण मोठ्या मालकांची काळजी घ्यायला घरात माणसं असायला हवी का नको? अहो, पण मी काय म्हणतो, कशाला उगाच माणसं वाढवून ठेवायची? हाय त्या माणसासनी पळवून लावायला लागली ती. शहाणा आहे होय? हा, हे बघा, तुम्ही किती बी प्रयत्न करा आईसाहेब, तो माणूस बरोबर त्याच्या उलटच करणार. त्यापेक्षा हाय एवढं राहू दे, कशाला उगाच काय वाढवायचा विषय? हो, विषय कधीच वाढलाय. आम्हाला आता तो संपवायचा आहे. अधिपती, एवढा लोड घेऊ नका. आम्ही आहोत नव. आम्ही सगळं करणार ओके मध्ये. विषय त्यांच्या तब्येतीचा आहे आणि माणूस कसा बी असला तरी शेवटी आपलाच आहे, नाही का? काळजी नको का घ्यायला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अश्विनी वाघमारे. तिच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तिच्या मुली. तिच्या मुलींसाठी ती वाटेल ते करू शकते. तिच्या मुलींना जेव्हा जेव्हा ती हवी आहे तेव्हा तेव्हा ती अवेलेबल होते. आणि प्रत्येक वेळी मुलींनी काही चुका केल्या किंवा काही बरोबर जरी केलं तरी त्यांच्या कौतुकासाठी ती कायम तत्पर असते. त्यानंतरचा अतिशय महत्वाचा माणूस तिच्या आयुष्यातला म्हणजे तिचा नवरा. तिच्या नवऱ्यावर तिचं प्रचंड प्रेम. म्हणजे तिच्या नवऱ्याला ती मरणाच्या दारातून सुद्धा परत आणू शकते, इतकं प्रेम आहे तिचं तिच्या नवऱ्यावर. तिचा नवरा हा तिचा स्वाभिमान आणि कोणत्याही परिस्थितीत तो ती दुखवू देत नाही. त्यानंतर घरातली खरं तर सगळीच माणसं महत्वाची आहेत, पण सासू सुद्धा तितकीच महत्वाची आहे तिच्यासाठी. कारण तिची ती खूप काळजी घेते. तिची औषधं, तिला काय हवं नको, तिचं जेवण खाण सगळं सगळं व्यवस्थित बघते. एक अतिशय उत्कृष्ट सून म्हणता येईल तिला. त्यानंतर हा तिचा आपण वीक पॉइंट म्हणू शकतो, ते म्हणजे तिचा स्वतःचा व्यवसाय, तिचं पार्लर. या पार्लरसाठी सुद्धा तिने खूप कष्ट केलेत. स्वप्न होतं तिचं स्वतःचं काहीतरी उभं करण्याचं. अतिशय डेडिकेटेडली काम करते ती तिच्या पार्लरसाठी आणि प्रामाणिकपणे.
इकडचा पैसा तिकडं नाही, तिकडचा पैसा इकडे नाही. अगदी शून्यापासून सुरुवात केली आहे तिने तिच्या या बिझनेससाठी. पण माणूस कुठेतरी चुकतो ना, तशीच ही पण चुकते. जरा बावळट आहे डोक्याने. म्हणजे इतका इमोशनली विचार करते ना स्वतःच्या बिझनेसच्या बाबतीत, आणि त्याच इमोशन्स पायी तिने अनेक वेळेला बिझनेस मध्ये स्वतःचं नुकसान सुद्धा करून घेतलंय. आणखीन एक महत्वाची व्यक्ती आहे खरं तर, तिचा भाऊ. एखाद्या बाईचं लग्न झाल्यानंतर तिचं माहेर तुटतं असं म्हणतात, पण हे भाऊ बहीण कायम आहेच आहेत एकमेकांसाठी. तिच्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम निर्माण झाला की हा दत्त म्हणून उभाच असतो, तिचा सख्खा भाऊ. तिच्या या भावाने कदाचित त्याच्या बायकोलाही तितकं महत्व दिलं नसेल जितकं त्याच्या बहिणीला म्हणजे अश्विनी वाघमारेला महत्व दिलंय. आणि या सगळ्याला बांधून ठेवणारं असं तिचं घर. तिचं आयुष्य हे तिच्या माणसांमध्ये आणि तिच्या घरामध्ये गुरफटलंय. जेवढी तिला तिची माणसं महत्वाची आहेत तेवढंच ते छोटंसं का असे ना, पण घरही तितकंच महत्वाचं आहे तिला. त्या घरासाठी सुद्धा वाटेल ते करायला तयार आहे ती बाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ज्येष्ठी मध 3 किलो, गिलोय 5 किलो. गिलोय 5 किलो? अश्विनी, अगं आपण सांगितलेल्या ऑर्डर पेक्षा खूप जास्त ऑर्डर आहे ही. अगं गिलोय 5 किलो, रक्तचंदन पण जास्त आलंय. हे सगळं आपण नव्हतं मागवलं. जास्त आलंय? अगं असं कसं होईल? त्या सप्लायरने आपण जेवढी ऑर्डर केली तेवढेच पैसे माझ्याकडनं घेतले, जास्तीचे पैसे घेतलेच नाहीयेत. मला वाटतं काहीतरी कन्फ्युजन आहे. तू प्लीज फोन करून विचार ना. करते मी फोन. हॅलो, मी अश्विनी वाघमारे बोलते. हा मॅडम बोला ना. सर, तुम्ही मला ना चुकीची ऑर्डर दिली आहे. माझ्याकडे जास्तीचं रॉ मटेरियल आलंय आणि तुम्ही त्याचे पैसेही नाही घेतलेत. तुम्ही जे एक्स्ट्रा सामान घेतलेलं आहे ना त्याचं पेमेंट मीरा मॅडमने केलेलं आहे. मीरा मॅडमने? नाही म्हणजे त्यांनी का पैसे दिले? ऑर्डर तर माझी होती ना. असं छोटे छोटे उद्योग करणाऱ्या महिलांना मीरा मॅडम मदत करतात आणि तशीच मदत तुम्हाला केलेली आहे. नाही, त्यांचा हेतू चांगला असेल, पण मी पैसे आणून देते एक्स्ट्रा रॉ मटेरियलचे. ऑर्डर माझी आहे ना. हो, असू देत ना मॅडम. आणि ते मटेरियल असं पण काही वेस्ट नाही जाणार आहे. प्लीज परत नका आणू, आणि ते मीरा मॅडमलाही आवडणार नाही. सर, जेनी, अगं त्या मीरा मॅडमने आपल्यासाठी एक्स्ट्रा रॉ मटेरियल पाठवून दिलं. असं कसं करू शकतात? कमाल आहे त्यांची. ठीक आहे, पण जे एक्स्ट्रा पैसे आहेत ना ते मी जाऊन देते अगोदर. तू सगळा हिशोब लिहून ठेव. हो हो, तू जा, मी बघते. कार्ड मी पर्स मध्येच. आहे ना? हो आहे. मी जाऊन येते. ओके, तोपर्यंत बघा आले. हो, मी बघ. मॅडम, दुपारी कोर्टात हिअरिंग आहे, तुम्ही येणार आहे ना? नाही मॅडम, तुम्ही के सरांच्या हिअरिंगला नाही येणार आहे का? मी तिकडे नाही येऊ शकत. तुमच्या सरांना नेहमी रुबाबात पाहिलंय मी. त्यांना असं बेड्या ठोकलेल्या आरोपीच्या पिंजऱ्यात नाही बघू शकत. तू जा आणि तिथे काय होतंय ते मला कळवत राहा. ठीक आहे मॅडम. हॅलो मीरा मॅडम, शीतल बोलतेय. कळलं, बोल, काय काम आहे? मॅडम, तुमची आणि अश्विनी वाघमारेची भेट झाली का? जसं ठरलंय तसंच झालंय, पण अजून तिचा कॉलबॅक आला नाही. काही नाही हो मॅडम, तिचा स्वाभिमान तिला कॉल करायला भाग पाडेल. येईल तिचा फोन. बरं मॅडम,
ठेवते हा फोन. शीतलला अश्विनी बद्दल एवढा कॉन्फिडन्स कसा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.